हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक शाळा क्रमांक 112 करावे नवी मुंबई इथं आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, गणित भाग 2 हा विषय तुम्हाला आता 9वीला नवीन वाटत असेल, पण 1ली ते 8वीपर्यंत तुम्ही फक्त गणित शिकत आला आहात आणि 9वीला आल्यानंतर गणित भाग 1 आणि गणित भाग 2 असे दोन वेगवेगळे विषय तुम्हाला अभ्यासायला मिळतील। त्यात वेगळं काहीच नाही आहे। जे गणित तुम्ही 8वीपर्यंत शिकत आलात त्याच गणिताचे 9वीला आल्यानंतर 2 भाग केलेले आहेत। म्हणजे गणित भाग 1 याच्यामध्ये संख्या, संख्यांवरील क्रिया, गुणोत्तर प्रमाण, अर्थनियोजन, सांख्यिकी, समीकरणे या सर्वांचा समावेश केलेला आहे। आणि गणित भाग 2 याच्यामध्ये आकृत्या, मापे, संख्यारेषा, निर्देशक भूमिती, त्रिकोण, चौकोन, कोनदुभाजक, लंबदुभाजक असे वर्तुळ अशा सर्व गोष्टींचा गणित भाग 2 मध्ये समावेश केलेला आहे। म्हणजे थोडक्यात गणिताचेच 2 भाग केलेले आहेत, गणित आणि भाग 2, गणित भाग 1 आणि गणित भाग 2। गणित भाग 1 ला आपण बीजगणित असं संबोधतो आणि गणित भाग 2 ला भूमिती असं संबोधतो। बघा, भूमिती म्हणजे काय, आपण या भूमितीमध्ये काय शिकणार आहे। इथे तुम्हाला एक आकृती दिसते ज्याला तुम्ही पिरॅमिड म्हणाल। पिरॅमिडची आकृती दिसते। आता या पिरॅमिडमध्येच पिरॅमिडची रचना कशी केली असेल किंवा त्याचं मापन कसं होऊ शकतं, म्हणजे याचा अभ्यास आपण या भूमितीमध्ये करणार आहोत। भूमिती या नावावरून त्या शास्त्राचा उगम समजतो। भू म्हणजेच जमीन किंवा भूमी आपण म्हणतो, आणि मिती म्हणजेच मापन। यावरून भूमीचं मापन किंवा जमिनीचं मापन मोजण्याच्या गरजेतून हा भूमिती विषय निर्माण झाला असावा। यामध्ये विविध गणिततज्ञांचा हातभार आहे, ज्याच्यामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशा गणिततज्ञांनी यामध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे। आणि यामध्ये पायथागोरस हा एक सर्वात प्रसिद्ध असा गणिततज्ञ आपल्याला माहिती आहे। तर या सगळ्या गोष्टींचा आपण भूमिती या विषयामध्ये ज्ञान घेणार आहोत। चला तर मग आता आपण आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया। आपलं पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध। भूमिती शिकण्यापूर्वी आपल्याला या भूमितीमध्ये असणारे मूलभूत गोष्टी, मूलभूत संबोध समजले पाहिजेत। या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर आपण या प्रकरणामध्ये बिंदू, रेषा आणि प्रतल या संज्ञा म्हणजे काय आहेत हे शिकणार आहोत। यानंतर सशर्त विधाने, भूमितीमध्ये एखादं प्रमेय सिद्ध करण्यासाठी सशर्त विधाने असतात, ती विधाने काय आणि कशी तयार झाली हे आपण शिकणार आहोत। बिंदूचे निर्देशक शिकणार आहोत। सिद्धता, भूमितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सिद्धता। एखादी गोष्ट आपल्याला जर स्पष्ट करायची असेल तर त्याच्या मागचा आपल्याला कार्यकारण भाव सांगावा लागतो, त्यालाच आपण सिद्धता म्हणतो। म्हणजे ती गोष्ट आपल्याला सिद्ध करून दाखवायची आहे। आणि दरम्यानता, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत, भूमितीतील मूलभूत संबोध। सुरुवातीला आपण संख्यारेषा म्हणजे काय ते बघूया। आता संख्यारेषा या शब्दामध्येच तुम्हाला 2 गोष्टींचा बोध होतो। कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे संख्या आणि 2 म्हणजे रेषा। आता रेषा म्हणजे काय हे सर्वांना माहीतच असेल। रेषेची लांबी ही अनंत असते, ती कुठेही संपत नाही। आणि हे स्पष्ट करण्यासाठी त्या रेषेला दोन्ही बाजूला 2 बाण दर्शवलेले असतात, याला आपण रेषा म्हणतो। आणि ज्या रेषेवर संख्या दर्शवलेल्या असतात त्या रेषेला आपण संख्यारेषा म्हणतो। आता याची व्याख्या बघा आपण, ज्या रेषेवर संख्या दर्शवलेल्या असतात त्या रेषेला संख्यारेषा म्हणतात। म्हणजे या वर काढलेल्या रेषेवर आपल्याला इथे संख्या दिसत आहेत, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि डाव्या बाजूला -1, -2, -3, -4 आणि -5 या संख्या दिसत आहेत, म्हणून या रेषेला संख्यारेषा म्हणतात। याशिवाय सुद्धा तुम्हाला रेषेच्या वर काही अक्षरे दिसत आहेत, इंग्रजी कॅपिटल लेटर्स दिसत आहेत, AO, ABCDE किंवा HIJKPQ अशी अक्षरं दिसत आहेत। मग या संख्यारेषेवरील बिंदू
जी संख्या दर्शवतात तिला त्या संख्येला निर्देशक असे म्हणतात. म्हणजे या संख्या रेषेवरील ज्या संख्या आहेत त्यांना आपण आपल्या भूमितीय भाषेत निर्देशक असे म्हणणार आहोत. आणि जी अक्षरे आपण वापरलेली आहेत त्याला आपण बिंदू म्हणणार आहोत, म्हणजे बिंदूचे निर्देशक. आता ही संख्या रेषा, त्याच्यावरचे बिंदू आणि त्याचे निर्देशक याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. बघा, बिंदू आणि निर्देशक. आता संख्या रेषा तुम्ही पाहिलेली आहे. या संख्या रेषेवर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या संख्या दिसत आहेत? तर या संख्या रेषेवर तुम्हाला धनसंख्या पण दिसत आहेत, ऋण संख्या पण दिसत आहेत आणि शून्यही दिसते. जर तुम्हाला सांगितलं की या संख्या रेषेवर, आता दिसणाऱ्या या रेषेवर सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर तुम्ही काय सांगाल? तर या संख्या रेषेवर सर्वात मोठी संख्या आहे 6. आणि जर तुम्हाला विचारलं की या संख्या रेषेवरील सर्वात लहान संख्या कोणती आहे, तर तुम्ही काय सांगाल? -5. तर या संख्येवरील 0 ही सर्वात लहान संख्या नसून -5 ही सर्वात लहान संख्या आहे. जसं आपण एखादी संख्या बघितल्यानंतर मोठी संख्या ओळखतो, त्याच्याचबरोबर लहान संख्या सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणजे धनसंख्या ही आपल्याला या संख्या रेषेवर दिसते. उजव्या बाजूला आपण जसं जसं जाऊ तसं तसं संख्या मोठ्या होत जाणार आहेत. आणि जसं जसं तुम्ही शून्यापासून डाव्या बाजूला जाल तशा तशा या संख्या लहान लहान होत जाणार आहेत. याचा अर्थ शून्यापेक्षा -1 ही संख्या लहान आहे. -1 पेक्षा -2 म्हणजे -2 ही संख्या लहान आहे. -2 पेक्षा -3 ही संख्या लहान आहे. आणि -3 पेक्षा -4 ही संख्या लहान आहे. आणि -4 पेक्षा -5 ही संख्या सर्वात लहान आहे. जसं जसं आपण आणखी संख्या मांडल्या क्यूच्या पुढे, तर त्या संख्या -5 पेक्षा लहान 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 होत जाणार आहेत. याचा अर्थ संख्या रेषेवर सगळ्यात डाव्या बाजूला जी संख्या दिसेल ती सर्वात लहान असेल आणि उजव्या बाजूला जी संख्या असेल ती सर्वात मोठी संख्या असेल. तर लहान संख्या आणि मोठी संख्या ह्या दोन गोष्टी आपल्याला निर्देशक आणि बिंदू यामधील अंतर काढण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. आता आपण बिंदू आणि निर्देशक बघूया. आता मी काही बिंदूंची नावं सांगते. बिंदू बी. आता या संख्या रेषेवर बी बिंदू शोधायचा. तो बी बिंदूच्या खाली कोणती संख्या लिहिलेली आहे ती संख्या म्हणजे त्या बिंदूचा निर्देशक असतो. मग बीच्या खाली कोणती संख्या आहे? 2. याचा अर्थ बीचा निर्देशक 2 आहे. जेच्या खाली कोणती संख्या आहे? जेच्या खाली -2 ही संख्या आहे. याचा अर्थ जेचा निर्देशक -2. क्यू. आकृतीमध्ये तुम्हाला क्यू दिसत आहे संख्या रेषेवर. क्यूच्या खाली असणारी संख्या कोणती आहे? -5. बरोबर. आणि डीच्या खाली कोणती संख्या आहे? 4. म्हणजे तुम्हाला एखादा बिंदू सांगितला तर तुम्ही त्याचा निर्देशक सांगू शकता. या उलट तुम्हाला जर एखादा निर्देशक सांगितला तर तो निर्देशक कोणत्या बिंदूवर आहे हेही तुम्ही सांगू शकाल. उदाहरणार्थ 1 ही संख्या कोणता बिंदू दर्शवते? ए. -3 ही संख्या कोणता निर्देशक, कोणती संख्या बिंदू दर्शवते? के. 5 ही संख्या कोणता बिंदू दर्शवते? ई. 0 हा बिंदू कोणता बिंदू दर्शवतो? ओ. म्हणजे अशा प्रकारे बिंदू आणि निर्देशक दोन्ही आपण ओळखू शकतो. आता हे बिंदू आणि निर्देशक या संख्या रेषेवर दिल्यानंतर त्या दोघांमधलं अंतर आपण सांगू शकतो आणि त्याच्यासाठी सूत्र दिलेलं आहे. 2 बिंदूमधील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. म्हणजे तुम्हाला समजा कोणत्याही संख्या रेषेवरच्या 2 बिंदू दिले असतील आणि त्यांच्यामध्ये किती अंतर आहे हे काढायचं असेल तर तुम्ही ते अंतर मोजून सुद्धा काढू शकता किंवा सूत्रानुसार काढू शकता. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे त्या 2 संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे त्याच्यातून तुम्हाला लहान संख्या वजा करायची आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधलं अंतर मिळेल. आपण याच्यावरचं एक उदाहरण पाहूया. समजा ई हा एक निर्देशक आहे ज्याचा निर्देशक 5 आहे. डी हा सुद्धा एक निर्देशक आहे ज्याचा डीचा निर्देशक 2 आहे. मग आता दोघांमधलं अंतर काढायचं आहे तर आपलं सूत्र आहे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक.
डी म्हणजेच स्मॉल डी याचा अर्थ डिस्टन्स, याचा अर्थ अंतर, आणि डी याचा अर्थ आपल्याला ई आणि डी हे दोन बिंदू दिलेले आहेत, म्हणजे डी मधील अंतर किंवा डिस्टन्स डी किंवा डिस्टन्स ई डी असंही आपण म्हणू शकतो. मोठा निर्देशक 5 मोठा आहे की 2? 5 मोठा आहे, म्हणून 5 वजा 3 केल्यानंतर आपल्याला 2 हे उत्तर मिळतं. याचा अर्थ डी आणि ई मधील अंतर 2 एकक आहे. अगदी सोपं आहे. मोठ्या संख्येतून फक्त आपल्याला लहान संख्या वजा करायची आहे. आता इथं आणखी एक संख्या रेषा दिलेली आहे. उदाहरण आपण पाहूया. डिस्टन्स ओ पी म्हणजे ओ आणि पी मधील आपल्याला अंतर शोधायचं आहे. तर संख्या रेषेवर पहिल्यांदा बघा ओचा निर्देशक किती आहे? 0. बरोबर. संख्या रेषेवर बघा पीचा निर्देशक किती आहे? -4. मग आता डिस्टन्स ओ पी म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. डिस्टन्स ओ पी बरोबर मोठा 0 आणि -4 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? मी सांगितलं होतं उजव्या बाजूला जी दिसते ती मोठी आणि डाव्या बाजूला जी असेल ती लहान. 0 उजव्या बाजूला आहे आणि -4 डाव्या बाजूला आहे, म्हणजे 0 ही मोठी आहे, -4 लहान आहे, म्हणून 0 वजा हे सूत्रामधलं वजा चिन्ह आहे आणि कोणतीही ऋण संख्या लिहिताना त्याला कंस लिहितात, म्हणून कंसामध्ये -4. 0 वजा वजा सलग 2 वेळा आलं तर ते अधिक होतं. 0 अधिक 4 4. तुम्ही आता याच्यातलं अंतर मोजून बघा. पी आणि ओ मध्ये किती अंतर आहे? पी पासून बी पर्यंत 1 एकक, बी ते सी 2, सी ते एम 3 आणि एम ते ओ 4, म्हणजे बरोबर दोघांमध्ये 4 एकक अंतर आहे आणि आपलं उत्तरसुद्धा 4 एकक आलेलं आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. डिस्टन्स एम एच. आता बघा एमचा निर्देशक किती आहे? -1. एचचा निर्देशक किती आहे? 5. आता -1 आणि 5 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 5 आणि लहान संख्या कोणती आहे? -1. मग एम एच डिस्टन्स काढताना मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 5 वजा ऋण संख्या आहे म्हणून कंस टाकून -1 लिहिलं. वजा वजा पुन्हा इथं 2 वेळेला आलेला आहे. 5 वजा 1 अधिक झालं. 5 अधिक 1 6. एम पासून एच पर्यंत तुम्ही अंतर मोजून बघा. एम ओ पर्यंत 1, डी पर्यंत 2, टी पर्यंत 3, ई 4, जी 5 आणि एचला 6, म्हणजे 6 एकक अंतर आपल्याला मोजल्यानंतरही मिळतं. याचाच अर्थ आपण या सूत्राचा वापर करून आपली उदाहरणं सोडवणं अगदी सोपं आहे. याचा अधिकाधिक सराव करा आणि एक लक्षात ठेवा, अंतर हे कधीही ऋण येत नाही. त्यामुळे जर तुमचं उत्तर ऋण येत असेल तर याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकत आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे नेहमी धनच आलं पाहिजे. अशा प्रकारे आणखी काही उदाहरणांचा सराव करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.